नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूयात, 9वी CBSE बोर्डचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जो लेसन आहे पॉलिनॉमियल्स, त्याच्यामधली एक कन्सेप्ट आपण शिकणार आहोत। ती आहे झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल। तर त्याच्या आधी पॉलिनॉमियल म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते की पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन। तर हे जे आहे हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे इन वन व्हेरिएबल, म्हणजे ज्याच्यामध्ये एकाच अक्षराचा वापर केलेला आहे। आणि मग इथे काय आहे, एक्स क्यूब म्हणजे ह्याची थर्ड पॉवर एक्स रेज टू 2, एक्स रेज टू 1, इथे काहीच नाही, याचा अर्थ असतो एक्स रेज टू 0। तर हे 3, 2, 1, 0 हे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि होल नंबर्स आहेत। आता जर का ते निगेटिव्ह असते किंवा फ्रॅक्शन फॉर्म मध्ये असते तर त्याला आपण पॉलिनॉमियल म्हटलो नसतो। तर या डेफिनेशन नुसार हे जे मी लिहिलेलं आहे याला आपण म्हणतो पॉलिनॉमियल। मग नंतर याची मॅक्सिमम पॉवर जी आहे ती किती आहे, 3, मॅक्सिमम इंडेक्स आहे 3, त्यामुळे 3 याला म्हणतात डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल। आणि मग 3 डिग्री असलेला म्हणून त्याला क्यूबिक पॉलिनॉमियल असं सुद्धा म्हटलं जातं। त्याचबरोबर हे 5, -2, 3 हे काय आहेत, तर हे व्हेरिएबलशी कनेक्टेड नंबर्स आहेत, म्हणून या नंबर्सला म्हणतात कोइफिशिएंट। तर हे सगळं काय होतं, तर पॉलिनॉमियल हा जो भाग आहे किंवा पॉलिनॉमियलची कन्सेप्ट आहे त्याची माहिती, इंट्रोडक्शन। आता आपण जो टॉपिक घेणार आहोत त्याचं नाव आहे झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल। तर झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर व्हेरिएबलची अशी कोणतीही व्हॅल्यू की जी व्हॅल्यू घेतल्यामुळे पूर्ण पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 येणार आहे, अशा कोणत्याही व्हॅल्यूला झिरो ऑफ द पॉलिनॉमियल असं म्हणतात। आता उदाहरणार्थ मी काय करते, इथे x ची व्हॅल्यू 1 घेते। आता हे px म्हणजे काय, पॉलिनॉमियल की ज्याच्यामध्ये x या व्हेरिएबलचा वापर केलेला आहे। 5x³ म्हणजे 5 × x च्या व्हॅल्यूचा क्यूब, सेम 2 × x च्या व्हॅल्यूचा स्क्वेअर प्लस 3 × 1 - 2। आता हे येईल 5 × 1 चा क्यूब 1, 2, 1 चा स्क्वेअर 1 प्लस 3 याले -2, इथे आले 5 - 2 प्लस 3 आणि -2। आता मी काय केलं, जे सेम साइन वाले होते दोघे जण 5 आणि 3, त्या दोघांना मी करते ऍड, आणि हे पण दोघं होतील ऍड, कारण या दोघांचं पण साइन आहे सेम। मग इथे झाले 4 आणि व्हॅल्यू आली 4। तर इथे काय झालेलं आहे, x ची व्हॅल्यू 1 घेतल्यामुळे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 4 आलेली आहे। याचा अर्थ ही व्हॅल्यू जी आहे x ची व्हॅल्यू, त्याला झिरो ऑफ द पॉलिनॉमियल असं म्हणत नाहीत। इथे फक्त व्हॅल्यू 4 आली, ही व्हॅल्यू काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे। तर कधी कधी काय होतं, विद्यार्थी गोंधळात पडतात किंवा त्यांचा असा गैरसमज होतो की झिरो ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे x ची व्हॅल्यू 0 असणे। तर आता आपण x ची व्हॅल्यू ते 0 घेऊन बघूयात। 0 घेतली, परत मगाशी आपण केलं तसंच करणार आहोत, 0 चा क्यूब -2 × 0 चा स्क्वेअर प्लस 3 × 0 -2। आता हे 5 × 0 चा क्यूब म्हणजे 0च येणार आहे, 2 × 0 चा स्क्वेअर 0 आला, 3 × 0 म्हणजे 0 आले। थोडक्यात काय झालं बघा, ही टर्म 0, ही टर्म 0, ही सुद्धा 0 आणि हे आले -2। तर आन्सर काय आलं माझं, -2। म्हणजे जर का मी x ची व्हॅल्यू 0 घेतली तर त्यामुळे पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आलेली आहे -2। तर -2 ही पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आलेली आहे की जेव्हा माझी व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 आहे। म्हणजे याचा अर्थ x ची व्हॅल्यू 0 असणे याला झिरो ऑफ द पॉलिनॉमियल म्हणत नाहीत। तर x ची अशी कोणतीही व्हॅल्यू असू शकेल की जी व्हॅल्यू घेतल्यामुळे
हा जो पूर्ण पॉलिनॉमियल आहे, इथे जशी -2 आली, मगाशी 1 आली, तशी व्हॅल्यू 0 येते, त्या एक्सच्या व्हॅल्यूला झिरो ऑफ द पॉलिनॉमियल असं म्हणतात. मग ती व्हॅल्यू कोणतीही असू शकते. तर मग आता हा कसा शोधून काढायचा, की आता तर हे झालं ट्रायल अँड एरर बेसिस, की ही व्हॅल्यू दिली आहे, सबस्टिट्यूट करा वगैरे. तर प्रत्यक्ष झिरो ऑफ द पॉलिनॉमियल हा कसा शोधायचा असतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत हा तुम्ही व्हिडिओ बघा, पॉलिनॉमियलचा अभ्यास करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरून माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.